दबाव गुंतवणूक करणाऱ्यांवरती टाकला जातोय। ही दबावाची मानसिकता न संपवल्यास पुण्याचा विकास होऊ शकत नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं। मोठ्या प्रमाणात उद्योग क्षेत्रामध्ये, व्यापारामध्ये एक दबाव आपल्याला पाहायला मिळतो। आमचीच माणसं घ्या, आमच्याचकडनं खरेदी करा, आम्हालाच कंत्राट द्या, आम्ही म्हणतो त्याच रेटनी करा। ही मानसिकता जर आपण संपवली नाही तर पुण्याचा विकास पुढे होऊ शकणार नाही। आज पुण्याच्या विकासामधला सगळ्यात मोठा बॉटलनेक जर काही असेल तर दुर्दैवाने या ठिकाणी जी दादागिरी घुसलेली आहे की जी इन्व्हेस्टरला त्या ठिकाणी हा निर्णय करू देत नाही की त्याला काय परवडणार आहे। तर मुख्यमंत्र्यांच्या याच वक्तव्यानंतर आता रोहित पवार आणि अंबादास दानवे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूयात। हे बघा, अनेक वर्षांपासून हे खरं आहे की तिथं असणारे जे सर्व इंडस्ट्रियलिस्ट आहेत, बिझनेसमन आहेत, फॅक्टरीचे मालक नाही तर मॅनेजर आहेत, काही पक्षाचे लोकल नेते त्यांना भेटून दमदाटी करून आम्हालाच काम दिलं पाहिजे, आमच्याच कार्यकर्त्यांना काम दिलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचा मोठा विषय हा स्क्रॅपचा आहे आणि एक्स्ट्रॉशन सुद्धा तिथं म्हणू शकतो। आणि अनेक वर्षांपासून दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। दादांच्या पक्षाची दादागिरी आहे, भाजपची दादागिरी आहे का मग एकनाथ शिंदे साहेबांच्या नेत्यांची दादागिरी आहे, हे कुठेतरी आता स्पष्ट झालं पाहिजे। तुम्ही मुख्यमंत्री म्हणून जर एक्सेप्ट करत असताल, मान्य करत असताल MIDC मध्ये दादागिरी केली जाते, तर देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही चॅलेंज करतो एक नागरिक म्हणून, कोण दादागिरी करते यांचं नाव लवकरात लवकर त्या ठिकाणी तुम्ही जाहीर केलं पाहिजे। आणि यानंतर आपण थेट जाऊयात शिवसेना शिंदे गटाकडून पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधामध्ये टिळक भवन